नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 19 मार्च 2026. तर या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. चैत्र शुक्ल प्रतिपदा. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होत असते. खूप महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असा. तर या दिवशी काय खरेदी करावे, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, गुढीपाडव्याला आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण गाडी खरेदी करत असतो, घर खरेदी करत असतो. त्यासोबतच छोट्या मोठ्या वस्तू देखील आपण या दिवशी खरेदी करत असतो. आणि या दिवशी आपल्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही आणि प्रत्येकालाच मोठ्या वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शक्य होत नाही. तसेच या दिवशी सोनं खरेदी केलं तर ते कधीच विकण्याची किंवा मोडण्याची आपल्याला गरज पडत नाही असे म्हटले जाते. त्यासोबतच काही अशा गोष्टी आहे की ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत. प्रत्येकालाच सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. तर त्याऐवजी तुम्ही घरातील अगदी छोट्या-छोट्या आणि कमी किमतीतील वस्तू देखील तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता. तर याही वस्तूंना सोनं चांदीसारख्याच त्याही तितक्याच मौल्यवान आणि महत्त्वाच्या आहेत. तर ज्यांना देवघर घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच या पाडव्याच्या औचित्य साधून तुम्ही देवघर खरेदी करून आणू शकता. त्यासोबतच महाराजांची मूर्ती तुम्ही घेऊ इच्छित असाल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. ज्या देवांच्या मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नाही तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच मूर्ती आणल्यानंतर त्यांची सेवा पूजा देखील करावी. तुमच्याकडनं त्यांची सेवा आणि पूजा होणार असेल तरच तुम्ही त्या मूर्ती घ्या. त्यासोबतच देवांचे वस्त्र देखील तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी कोणताच मुहूर्त बघितला जात नाही, तर हा संपूर्ण दिवसच शुभ असतो. त्यामुळे दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या वस्तू खरेदी करून आणू शकता. या दिवशी तुम्ही धातूची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल तर तो देखील तुम्ही या दिवशी म्हणजेच 2-3 दिवस आधी तुम्ही बनवायला टाकून तो गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणू शकता. त्यासोबतच घंगाळ किंवा कोणतंही यंत्र तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्यासोबतच चांदीची मूर्ती तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. घंटी किंवा दिवा तर हे देखील तुम्ही खरेदी करू शकता. तसेच काहीच करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जी पोटली तुम्हाला सांगितलेली आहे तर ती सर्वात प्रभावी पोटली आहे तर ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. तर यामुळे वाईट नजर, बाधा, धन-धान्याची कमतरता पडू नये घरामध्ये यासाठी ही पोटली बनवली जाते. त्यासोबतच धन-धान्य समृद्धीकारक तोडगा, पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या देखील तुम्ही खरेदी करू शकता. पण त्या कवड्यावर तुमच्याकडनं जर सेवा होत असेल तरच तुम्ही त्या खरेदी करून आणा. कारण त्या प्रत्येक महिन्याला आपल्याला त्या सिद्ध करायच्या असतात. त्यामुळे तुमच्याकडनं सेवा होणार असेल तरच तुम्ही त्या खरेदी करून आणा. त्यासोबतच दरवाजाला जे तोरण असतं तर ते देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता. तसेच माता लक्ष्मीला आवडत्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच अन्नदान तुम्ही करू शकता. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तसेच एखादा ग्रंथही तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर तो देखील तुम्ही खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्ही कोणताही ग्रंथ खरेदी करू शकता. तसेच या दिवशी तुम्ही जे धान्य खरेदी करायचं असेल तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. आणि त्या धान्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकावी जेणेकरून धान्य खराब होणार नाही, त्याला कीड लागणार नाही. तसेच तूप देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता, जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि असे म्हणतात की घरामध्ये तुपाची कमतरता कधीच भासू नये आणि त्याचाच दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावावा. तसेच या दिवशी मीठ देखील खरेदी करणं शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. कारण मीठ हे धन धान्य समृद्धीकारक आहे आणि मीठ हे देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. सर्व गुण संपन्न मीठ आहे. तसेच लवंग खरेदी करू शकता, वेलची, शिरई, धने आणि गूळ तर हे देखील तुम्ही खरेदी करू शकता. या दिवशी घरातील लक्ष्मीला कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता आणि त्या त्यांना देऊ शकता. अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा दिवस आहे. तर आवर्जून तुम्हाला या दिवशी कोणतेही महागडी वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी माता लक्ष्मीला आवडत्या ज्या वस्तू आहेत तर त्या देखील तुम्ही खरेदी करू शकता.